नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का. सचिन अय्यर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरताना फडणवीसांसह एकनाथ शिंदे, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. ठाकरे गटाकडूनही विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल. जगन्नाथ अभ्यंकर यांनी भरला अर्ज. आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती. सचिन अय्यर यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांचं ट्विट. आम्ही 4 किरणांचीही आस का धरावी, जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पाहावी. खासदार संजय राऊत यांचं ट्विट. टीटी प्रकरणात 4थ्या आरोपीला अटक. महिला आरोपी सुमन कुमारी गुप्ता हिला भिवंडी कोर्टात केलं हजर. नोकरीच्या आमिषानं म्यानमारमध्ये ओलीस ठेवलेल्या बीड जिल्ह्यातील तरुणासह महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करा. धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. गर्भवतींच्या जीवांशी खेळ. उल्हासनगरच्या शासकीय प्रसूतिगृहाचा चौकशी अहवाल धक्कादायक. पहिला अहवाल रुग्णालयाच्या बाजूनं, दुसऱ्या चौकशीत गंभीर निष्काळजीपणा उघड. दोषींचं निलंबन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लेखाना परिसरात पोलिसांचा छापा. गोवंशासह मांस जप्त. एकाला अटक. 1,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या लाडसावंगी 3 लाखांचं संशयित बनावट खत जप्त. 4 विरुद्ध गुन्हा दाखल. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील हतनूर ते घुसूर गावाच्या रस्त्याची दुरावस्था. ग्रामस्थांसह शाळेला जाणारे विद्यार्थी त्रस्त. तातडीनं दुरुस्तीची प्रशासनाकडे मागणी. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस नाही. पाऊस लांबल्यानं पेरण्या खोळंबल्या. उत्पादन निघाल्यावर हमीभाव जाहीर करावा. शिर्डीतील शेतकऱ्यांची मागणी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.